नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण जर नवीन असताल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, बिलकुल टाइमपास नका करू, वही आणि पेन घेऊन लगेच बसा. आज जो काही आपण महत्त्वाचा मुद्दा घेतलाय त्या मुद्द्याचं नाव लगेच लिहून घ्या. नोबेल पुरस्कार 2024 याच्यावरील महत्त्वाचे प्रश्न. 2024 मध्ये तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा, सर्वच परीक्षांसाठी हा जो काही टॉपिक आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. मी तुम्हाला सुरुवातीला सांगतो, या संपूर्ण व्हिडिओमध्ये सुरुवातीला आपण नोबेल पुरस्काराबद्दल माहिती घेणार आहोत, त्याच्यानंतर त्याच्यावरचे 5-7 या ठिकाणी महत्त्वाचे MCQ क्वेश्चन पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर व्हिडिओच्या शेवटी जानेवारीपासून आत्तापर्यंत ऑक्टोबरपर्यंत जेवढेही महत्त्वाचे पुरस्कार प्रदान करण्यात आले वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या व्यक्तींना, त्याच्यावरती सुद्धा एकदाच रिव्हिजन टाकणार आहोत. म्हणजेच एकाच व्हिडिओमध्ये नोबेल पुरस्कार आणि आत्तापर्यंत 10 महिन्यामध्ये देण्यात आलेले पुरस्कार याच्यावरती सुद्धा रिव्हिजन टाकणार आहोत. त्याच्यामुळे सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्यवस्थितपणे प्रामाणिकपणे व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे, लिहून घ्या. नोबेल पुरस्कार किती श्रेणींमध्ये दिला जात असतो, म्हणजेच किती या ठिकाणी वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये दिला जातो. प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. वेगवेगळ्या 6 कॅटेगरीमध्ये हा पुरस्कार दिला जातो. आणि कोणाच्या नावाने दिला जातो तर स्वीडिश वैज्ञानिक अल्फ्रेड नोबेलच्या नावाने हे पुरस्कार दिले जातात. आता या ठिकाणी हे जे काही 6 कॅटेगरीज आहेत किंवा 6 श्रेणी आहेत त्या कोणत्या आहेत त्याच्यावरती एकदा चर्चा करूया. पहिलं या ठिकाणी आहे रसायनशास्त्र, ज्याला आपण केमिस्ट्री म्हणतो. त्यानंतर भौतिकशास्त्र म्हणजेच फिजिक्स. त्यानंतर साहित्य म्हणजेच लिटरेचर. त्यानंतर वैद्यकशास्त्र किंवा जीवशास्त्र, त्याला म्हणता येईल मेडिसिन किंवा बायोलॉजी. त्याच्यानंतर 5वं आहे अर्थशास्त्र, त्याला म्हणता येईल इकॉनॉमिक्स. आणि 6वं आहे जागतिक शांतता म्हणजेच पीस, या श्रेणीमध्ये दिला जातो. ठीक आहे, आता याच्यामध्ये अजून एक गोष्ट, हे जे काही सुरुवातीचे 5 आहेत कोणकोणते, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, साहित्य, वैदिकशास्त्र किंवा जीवशास्त्र आणि अर्थशास्त्र, हे सुरुवातीचे जे काही 5 पुरस्कार आहेत हे नॉर्वे देशाच्या अंतर्गत दिले जातात. या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. आणि फक्त एक म्हणजेच या ठिकाणी जो काही शांतता श्रेणीमधील नोबेल पुरस्कार आहे तो स्वीडन या देशामध्ये दिला जातो. याच्यावरती सुद्धा बऱ्याच वेळेला प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, 3-4 वन लाइनर पॉइंट्स आहेत ते लिहून घ्या. या वरील सर्व क्षेत्रांमधील अतुलनीय कामगिरीसाठी किंवा संशोधनासाठी प्रतिवर्षी हा पुरस्कार दिला जातो. दुसरा पॉइंट, रवींद्रनाथ टागोर हे 1913 मध्ये नोबेल पारितोषिक जिंकणारे भारतातील पहिले आणि आशियातील पहिले व्यक्ती होते. त्यांच्या गीतांजली या कार्याच्या सन्मानार्थ त्यांना साहित्यातील म्हणजेच लिटरेचर कॅटेगरीमधील नोबेल पारितोषिक देण्यात आलेलं आहे. आणि अजून एक पॉइंट लिहून घ्या, 2024 मध्ये एकूण 11 वेगवेगळ्या व्यक्तींना आणि एका संस्थेला या वर्षीचे वैद्यकशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, साहित्य, शांतता आणि अर्थशास्त्रातील नोबेल मेमोरियल पारितोषिक प्रदान करण्यात आलेले आहेत. ठीक आहे, आता पाहूया MCQ प्रश्न. लिहून घ्या. भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक 2024 कोणाला प्रदान करण्यात आलेलं आहे. 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. वरील दोन्ही हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. कोण कोण, तर पर्याय क्रमांक ए जॉन जे हॉफफिल्ड आणि पर्याय क्रमांक बी जेफ्री ई हिंटन. ठीक आहे, यांची उपलब्धी काय आहे, कशासाठी त्यांना या ठिकाणी भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आला, तर लिहून घ्या. ज्यांच्या कृत्रिम न्यूरल नेटवर्कसह अग्रगण्य कार्यामुळे मशीन लर्निंगमध्ये प्रगती झाली आहे. कण भौतिकशास्त्रापासून ते चेहऱ्यावरील ओळख सारख्या दैनंदिन तंत्रज्ञानापर्यंत प्रभाव टाकणाऱ्या क्षेत्रामध्ये त्यांनी केलेल्या अतुलनीय कामगिरीबद्दल त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. हे झालं भौतिकशास्त्राबद्दल. पुढचा प्रश्न लिहून घ्या. रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक 2024 कोणाला प्रदान करण्यात आलं आहे. 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. वरील सर्व ऑल ऑफ दी अबव. कोण कोण, तर पर्याय क्रमांक ए आहेत डेव्हिड बेकर, पर्याय क्रमांक बी आहेत हेमिस हसाबिस आणि पर्याय क्रमांक सी आहेत जॉन एम जम्पर. या तिघांना या ठिकाणी रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक 2024 या ठिकाणी देण्यात येणार आहे. ठीक आहे, हे जे काही पर्याय क्रमांक ए मधील आहेत डेव्हिड बेकर हे अमेरिका देशाला बिलॉंग करतात. त्यांना कशासाठी देण्यात आला, संगणकीय प्रोटीन डिझाईनसाठी त्यांना हा पारितोषिक देण्यात आला. त्याच्यानंतर ऑप्शन नंबर बी आणि ऑप्शन नंबर सी कोण कोण,
डेमिस हसाबिस जे की यूकेचे आहेत आणि जॉन एम जम्पर जे की अमेरिकेचे आहेत, या दोघांना या ठिकाणी प्रथिने संरचना अंदाजासाठी रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक पुरस्कार देण्यात आला आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न लिहून घ्या. फिजिओलॉजी किंवा मेडिसिन या क्षेत्रातील नोबेल पारितोषिक 2024 कोणाला प्रदान करण्यात आलं आहे? चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वरील दोन्ही हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक ए व्हिक्टर एम्ब्रोस आणि पर्याय क्रमांक बी गॅरी रुकुन या दोघांना या ठिकाणी फिजिओलॉजी किंवा मेडिसिन या क्षेत्रातील नोबेल पारितोषिक 2024 ने सन्मानित करण्यात आलं आहे. यांची उपलब्धी काय आहे? लिहून घ्या. मायक्रो आरएनएच्या शोधासाठी आणि पोस्ट ट्रान्सक्रिप्शनल जनुक नियमनामध्ये त्यांच्या भूमिकेबद्दल त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, साहित्य म्हणजेच लिटरेचर या क्षेत्रातील 2024 मधील नोबेल पारितोषिक 2024 या पुरस्काराने कोणाला प्रदान करण्यात आला आहे किंवा कोणाला सन्मानित करण्यात आला आहे? पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, हान कांग यांना या ठिकाणी साहित्य क्षेत्रातील 2024च्या नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आलं आहे. उपलब्धी काय आहे? तर तिच्या तीव्र काव्यात्मक गद्यासाठी जे ऐतिहासिक आघातांना तोंड देते आणि मानवी जीवनातील नाजूकपणा उघड करते, याच्यासाठी त्यांना या ठिकाणी साहित्य क्षेत्रातील 2024च्या नोबेल पारितोषिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. पुढचा प्रश्न, नोबेल शांतता पुरस्कार नोबेल पीस अवॉर्ड 2024 कोणत्या संस्थेला देण्यात आला आहे? तर पर्याय क्रमांक सी, निहोन हिडांको यांना या ठिकाणी नोबेल शांतता पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात आला आहे. उपलब्धी काय आहे? तर अण्वस्त्र मुक्त जग मिळवण्याच्या प्रयत्नांसाठी आणि अण्वस्त्रे पुन्हा कधीही वापरली जाऊ नयेत याची साक्ष देऊन दाखविण्यासाठी त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. एक्स्ट्रा अजून 3-4 वन लाइनर पॉइंट्स आहेत, ते लिहून घ्या. जॉन बार्डिन हे एकमेव विजेते आहेत ज्यांना भौतिक शास्त्रामध्ये 2 वेळेस नोबेल पारितोषिक मिळालेले आहेत. त्यानंतर मलाला युसुफजाई ही सर्वात तरुण नोबेल शांतता पुरस्कार विजेती आहे. मलाला युसुफजाई ही पाकिस्तानी महिला शिक्षण कार्यकर्ती आहे आणि वयाच्या 17व्या वर्षी 2014चा नोबेल शांतता पुरस्कार विजेती आहे. तिसरा पॉइंट लिहून घ्या. 1913 ते 2023 पर्यंत भारतातून एकूण 9 नोबेल पारितोषिक विजेते ठरलेले आहेत. हा प्रतिष्ठित पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय रवींद्रनाथ टागोर हे 1913 मध्ये साहित्य क्षेत्रातील होते. नोबेल पारितोषिक प्रथम 1901 मध्ये देण्यात आलेलं आहे. आपण आत्ताच पाहिलं किती भारतीय आहेत, तर 9 नोबेल पारितोषिक विजेते आहेत. त्याच्यावरती 100% प्रश्न विचारला जाणार. मग लिहून घ्या, हे जे काही 9 नोबेल पुरस्कार प्राप्तकर्ते आहेत आणि ते कोणत्या श्रेणीमध्ये त्यांनी हे पारितोषिक जिंकलेलं आहे आणि कोणत्या वर्षी जिंकलेलं आहे, म्हणजेच माफ करा, जिंकलं म्हणण्यापेक्षा कोणत्या वर्षी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला त्याच्यावरती एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. पहिले आहेत रवींद्रनाथ टागोर यांना साहित्य क्षेत्रामध्ये 1913 मध्ये, त्यानंतर CV रमन भौतिकशास्त्रामध्ये 1930 मध्ये, त्यानंतर 3 नंबरला आहेत हर गोविंद खुराना औषध क्षेत्रामध्ये म्हणजेच मेडिसिन क्षेत्रामध्ये 1968 ला, त्यानंतर मदर तेरेसा यांना शांतता क्षेत्रामध्ये 1979 ला, त्यानंतर सुब्रमण्यम चंद्रशेखर यांना भौतिकशास्त्रामध्ये 1983 ला, त्यानंतर अमर्त्य सेन यांना अर्थशास्त्रामध्ये 1998 ला, त्यानंतर व्यंकटरमण रामकृष्णन यांना रसायनशास्त्रामध्ये 2009 ला, त्यानंतर कैलास सत्यार्थी यांना शांतता क्षेत्रामध्ये 2014 ला आणि त्यानंतर अभिजित बॅनर्जी यांना अर्थशास्त्र क्षेत्रामध्ये 2019 ला. तर हे अशा प्रकारचे 9 भारतीय आहेत. त्यांना या ठिकाणी वेगवेगळ्या वर्षी वेगवेगळ्या श्रेणीतील केलेल्या अतुलनीय कामगिरीबद्दल त्यांना या ठिकाणी नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आलं आहे. हे सर्व गोष्टी झाल्या नोबेल पारितोषिक 2024 बद्दल. आता एकदा काय करूया, जानेवारी 2024 पासून आजपर्यंत जेवढेही महत्त्वाचे पुरस्कार देण्यात आले वेगवेगळ्या श्रेणीमध्ये वेगवेगळ्या व्यक्तींना, त्याच्यावरती MCQ फॉर्मॅटमध्ये एकामागे एक रिव्हिजन मारण्याचा प्रयत्न करूया. व्यवस्थितपणे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. प्रश्न क्रमांक पहिला लिहून घ्या. महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, डॉक्टर प्रदीप महाजन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात घ्या मी काय सांगतोय. महाराष्ट्र राज्य सरकारद्वारे दरवर्षी दिला जाणारा हा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. पुरस्कार प्राप्त व्यक्तींना या ठिकाणी ॲज अ पुरस्कार रक्कम म्हणून 25 लाख रुपये या ठिकाणी दिले जाते. त्याच्यानंतर या पुरस्काराला सुरुवात झाली 1996 मध्ये.
1996 मध्ये सर्वप्रथम हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला होता पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांना. त्याच्यानंतर 2024चा आपण आत्ताच पाहिला प्रदीप महाजन यांना. याच्या अगोदर 2023चा देण्यात आला अशोक सराफ यांना आणि त्याच्या अगोदर 2022चा देण्यात आला अप्पासाहेब धर्माधिकारी यांना. एक एक प्रश्न त्याच्यासोबतची माहिती व्यवस्थितपणे लिहून घेण्याचा प्रयत्न करा. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2. फ्रान्स देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार शेव्हलियर डे ला लीजन डी ऑनर या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी एन चंद्रशेखरन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर एन चंद्रशेखरन कोण आहेत मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तर त्यांना या पुरस्काराने का सन्मानित करण्यात आलं तर लिहून घ्या. भारत आणि फ्रान्स या 2 देशांमधील व्यापारी संबंध दृढ करण्यासाठी त्यांनी केलेल्या योगदानाबद्दल किंवा त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3 महत्त्वाचा प्रश्न आहे, स्टार मार्क करून ठेवा. 58 क्रमांकाचा ज्ञानपीठ पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही. पर्याय क्रमांक ए जगद्गुरु रामभद्राचार्य आणि पर्याय क्रमांक बी गुलजार. या 2 व्यक्तींना या ठिकाणी 58 क्रमांकाचा ज्ञानपीठ पुरस्कार संयुक्तपणे देण्यात आलेला आहे. जर तुम्हाला असं विचारलं कोणत्या भाषेसाठी जगद्गुरु रामभद्राचार्य यांना हा पुरस्कार देण्यात आला तर जगद्गुरु रामभद्राचार्य यांना संस्कृत भाषेसाठी देण्यात आला आणि गुलजार यांना उर्दू भाषेसाठी देण्यात आला. हे झालं 58 क्रमांकाच्या ज्ञानपीठ पुरस्काराबद्दल. याच्या अगोदरचा 57 क्रमांकाचा कोणाला देण्यात आला तर दामोदर मौजो यांना देण्यात आला कोकणी भाषेसाठी. आणि सर्वात पहिल्यांदा ज्ञानपीठ पुरस्कार केव्हा देण्यात आला 1965 मध्ये जी शंकरा कुरूप यांना मल्याळम भाषेसाठी देण्यात आलेला होता. बरोबर. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. मराठा उद्योग रत्न पुरस्कार 2023 हा पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए निलेश सांबरे असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी 2023च्या मराठा उद्योग रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. एक पॉइंट लिहून घ्या. उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी आणि पालघर सारख्या दुर्गम भागामध्ये समर्पित केलेल्या कार्यासाठी निलेश सांबरे यांना मराठा उद्योग रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. जीवन रक्षा पदक स्टार मार्क करून ठेवा. हा प्रश्न विचारला जाणार. जीवन रक्षा पदक पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी शशिकांत कुमार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर शशिकांत कुमार यांना जीवन रक्षा पदक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. कारण काय आहे? धोक्याच्या वेळी अपवादात्मक शौर्य आणि निस्वार्थीपणा दाखवल्याबद्दल जीवन रक्षा पदकाने यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2023 हा पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आशा भोसले हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात घ्या, लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराबद्दल बोलण्यात आलं. हा पुरस्कार जेव्हा सुरू झाला तेव्हा पहिलाच पुरस्कार हा देण्यात आला होता माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना. त्याच्यानंतर दुसरा पुरस्कार हा देण्यात आलेला आहे आशाजी भोसले यांना. लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार असं या पुरस्काराचं नाव आहे. हा कोणत्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो तर एक कारण लिहून घ्या. राष्ट्रासाठी, लोकांसाठी आणि समाजासाठी अतुलनीय, नेत्रदीपक आणि अनुकरणीय योगदान दिल्याबद्दल या व्यक्तींना या ठिकाणी या पुरस्काराने सन्मानित केलं जात असतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. जी.डी. बिर्ला पुरस्कार 2023 पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अदिती सेन डे यांना या ठिकाणी जी.डी. बिर्ला पुरस्कार 2023 ने सन्मानित करण्यात आला आहे. ठीक आहे. पुरस्कार हा 2023 मधील आहे परंतु तो देण्यात आला 2024 मध्ये. ठीक आहे. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अदिती सेन डे यांना जी.डी. बिर्ला पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8. महाराष्ट्र शासनाचा महागौरव 2024 पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए निखिल वाघ यांना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्य शासनाचा महागौरव 2024 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे. निखिल वाघ कोण आहेत? गोवा शिपयार्ड लिमिटेड मध्ये जनसंपर्क अधिकारी म्हणून ते सध्या कामकाज पाहत आहेत. ठीक आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. 2-3 स्टार मार्क करून ठेवा. 2024 मध्ये
एकूण किती व्यक्तींना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे? 100% हा प्रश्न विचारला जाणार. 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. टोटल 5 व्यक्तींना या ठिकाणी 2024 मध्ये भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. लक्षात घ्या, हा प्रश्न का महत्त्वाचा आहे. आतापर्यंत काय होतं, जास्तीत जास्त एका वर्षी या ठिकाणी जास्तीत जास्त 3च व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार दिला जायचा, परंतु फॉर द फर्स्ट टाइम 2024 या वर्षामध्ये एकूण 5 व्यक्तींना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. हे 5 व्यक्ती कोण आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करू, परंतु या ठिकाणी कोणत्या पुरस्काराबद्दल बोलण्यात आलं? भारतरत्न पुरस्कार. सुरुवात कधी झाली? 1954 मध्ये. 1954 मध्ये सर्वप्रथम किती व्यक्तींना भारतरत्न देण्यात आला? तर 3 व्यक्तींना. कोण कोण आहेत? तर पहिले आहेत सी राजगोपालाचारी, दुसरे आहेत सर्वपल्ली राधाकृष्णन आणि तिसरे आहेत सी.व्ही. रमन. त्याच्यानंतर जर तुम्हाला असं विचारलं पहिली महिला कोण आहेत ज्यांना भारतरत्न देण्यात आला, तर इंदिरा गांधी 1971 मध्ये. आणि जर तुम्हाला असं विचारलं सर्वात तरुण व्यक्ती कोण आहेत ज्यांना भारतरत्न देण्यात आला, तर सचिन तेंडुलकर 2014 मध्ये त्यांना भारतरत्न देण्यात आला. हे झालं भारतरत्न या पुरस्काराबाबतीत थोडीशी माहिती. ठीक आहे, या वर्षी 2024 मध्ये जे काही 5 व्यक्तींना भारतरत्न देण्यात आले, हे 5 व्यक्ती कोणकोणते आहेत? तर पहिले आहेत कर्पूरी ठाकूर, त्यांना 49 क्रमांकाचा भारतरत्न पुरस्कार देण्यात आला. दुसरे व्यक्ती आहेत लालकृष्ण अडवाणी, त्यांना 50 क्रमांकाचा भारतरत्न पुरस्कार देण्यात आला. तिसरे व्यक्ती आहेत पी.व्ही. नरसिम्हा राव, यांना 51 क्रमांकाचा. चौथे आहेत चौधरी सिंग, यांना 52 क्रमांकाचा. आणि 5वे व्यक्ती आहेत एम.एस. स्वामीनाथन, यांना 53 क्रमांकाचा भारतरत्न देण्यात आला. जर तुम्हाला असं विचारलं, डायरेक्ट कधी कधी विचारलं जाऊ शकतात की बाबा 50 क्रमांकाचा भारतरत्न कोणाला देण्यात आला, तर लालकृष्ण अडवाणी. त्यानंतर 53 क्रमांकाचा कोणाला देण्यात आला, तर एम.एस. स्वामीनाथन. तुम्हाला फिरून असा प्रश्न विचारला जाणार की 2024 मध्ये जे काही 5 व्यक्तींना भारतरत्न देण्यात आला, त्याच्यातील असे कोणते व्यक्ती आहेत ज्यांना मरणोत्तर भारतरत्न देण्यात आलेलं नाही, तेव्हा योग्य उत्तर काय असणार आहे? लालकृष्ण अडवाणी. क्लिअर? तर लालकृष्ण अडवाणी यांना सोडून 2024 मध्ये बाकीचे जे काही 4 आहेत, कर्पूरी ठाकूर, पी.व्ही. नरसिम्हा राव, चौधरी सिंग आणि एम.एस. स्वामीनाथन, या 4 जणांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे. क्लिअर? थोडंसं कन्फ्युजन होत असेल, व्हिडिओ थोडासा मागे घेऊन पाहू शकता. पुढचा प्रश्न, दादासाहेब फाळके चित्रपट पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. जवान नावाचा जो काही चित्रपट होता, या चित्रपटाला सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. याच कॅटेगरीमध्ये दादासाहेब फाळके चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वोत्तम अभिनेत्याचा पुरस्कार शाहरुख खान यांना, सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार नयनतारा यांना आणि सर्वोत्तम अभिनेता निगेटिव्ह कॅटेगरीमध्ये निगेटिव्ह रोलमध्ये देण्यात आला बॉबी देओल यांना. पुढचा प्रश्न क्रमांक 11वा. 2023चा गान समरागिनी लता मंगेशकर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? तर पर्याय क्रमांक बी. सुरेश वाडकर यांना संगीत जगतातील त्यांनी केलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल 2023चा गान समरागिनी लता मंगेशकर पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आला आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 12वा. सनातन शिरोमणी पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर 12 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. नरेंद्र मोदी यांना या सनातन शिरोमणी पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे. पुढचा प्रश्न, प्रजासत्ताक दिवस परेड 2024 मध्ये कोणत्या झांकीला सर्वोत्तम झांकी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे? 13व्या नंबरच्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. संस्कृती मंत्रालय, ज्याला इंग्रजीमध्ये म्हणता येईल मिनिस्ट्री ऑफ कल्चर. तर त्यांना या ठिकाणी 75व्या प्रजासत्ताक दिवशीच्या जे काही परेड झाली 2024 मध्ये, यामध्ये संस्कृती मंत्रालयाला सर्वोत्तम झांकी पुरस्कार सन्मानित करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 14वा. कोणत्या प्रसिद्ध संगीतकाराला लक्ष्मी नारायण आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे? 14व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. प्यारेलाल शर्मा यांना या ठिकाणी लक्ष्मी नारायण आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, केपीपी नांबियार 2024 पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आला आहे? तर पर्याय क्रमांक डी. इस्रोचे चेअरमॅन एस सोमनाथ यांना केपीपी नांबियार 2024 पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे. पुढचा प्रश्न, मिस वर्ल्ड ह्युमॅनिटेरियन पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर पर्याय क्रमांक सी. नीता अंबानी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. मिस वर्ल्ड ह्युमॅनिटेरियन पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे. पुढचा प्रश्न, बाफ्टा पुरस्कार सोहळा 2024 मध्ये सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर पर्याय क्रमांक बी. चित्रपट आहे ओपनहायमर, या चित्रपटाला बाफ्टा पुरस्कार सोहळा 2024 मध्ये सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कार मिळालेला आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 18वा. कोणत्या राज्याच्या झांकीला
प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे? 18व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए ओडिसा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. या ठिकाणी ओडिसा राज्याने काय केलेलं होतं तर विकसित भारतामध्ये महिला सक्षमीकरण याचा देखावा या ठिकाणी दाखवण्यात आला होता. ओडिसा राज्याच्या मार्फत त्या राज्याला या ठिकाणी प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला. 1 नंबरचा पुरस्कार देण्यात आला ओडिसाला, 2 नंबरचा देण्यात आला गुजरातच्या झांकीला आणि 3 नंबरचा देण्यात आला तमिळनाडूच्या झांकीला. पुढचा प्रश्न, फ्रान्स देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान शेव्हलियर डे ला लिजन डे होनूर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलं आहे? तर पर्याय क्रमांक सी शशी थरूर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे, त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे, जेणेकरून मला लक्षात येईल हा विद्यार्थी ही विद्यार्थिनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असतात. पुढचा प्रश्न, इंडिया UK अचिव्हर्स अवॉर्ड पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही, पर्याय क्रमांक ए जोया अख्तर आणि पर्याय क्रमांक बी अस्मा खान या दोघांना या ठिकाणी इंडिया UK अचिव्हर्स अवॉर्डने सन्मानित करण्यात आला आहे. पुढचा प्रश्न, आसाम राज्याचा सर्वोच्च राज्य पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आला आहे? तर पर्याय क्रमांक डी रंजन गोगोई असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी आसाम राज्यातील सर्वोच्च राज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे. पुढचा प्रश्न, नेल्सन मंडेला पुरस्कार 2024 हा पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर 22 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ न्यूरोसायन्सेसला नेल्सन मंडेला पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, पंडित भीमसेन जोशी पुरस्कार 2024 या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? 23 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी शशिकांत उर्फ नानामुळे यांना या ठिकाणी पंडित भीमसेन जोशी पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, 13व्या क्रमांकाचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार 2023 कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर यूपीचे चीफ मिनिस्टर म्हणजेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 13व्या भारतरत्न डॉक्टर आंबेडकर पुरस्कार 2023 ने सन्मानित करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2023 ने कोणाला सन्मानित करण्यात आलं? तर याही ठिकाणी पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक ए जॉर्जी गोस्पोडिनोव आणि पर्याय क्रमांक बी अँजेला रोडेल या दोघांना या ठिकाणी टाइम शेल्टर या कादंबरीसाठी आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2023 ने सन्मानित करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न 26 नंबरचा, ग्रॅमी पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्तम ग्लोबल म्युझिक अल्बम पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलं? तर पर्याय क्रमांक सी दिस मुवमेंट या अल्बमला या ठिकाणी सन्मानित करण्यात आलं आहे किंवा प्रदान करण्यात आलं आहे. पुढचा प्रश्न, उत्कृष्ट व्यवसाय वुमन ऑफ द इयर 2023 या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलं आहे? तर पर्याय क्रमांक बी डॉक्टर बीना मोदी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 28, घोडेस्वारीमध्ये अर्जुन पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय महिला या ठिकाणी कोण बनलेली आहे? तर पर्याय क्रमांक ए दिव्यकृती सिंग असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? दिव्यकृती सिंह असं त्यांचं नाव आहे. घोडेस्वारी या प्रकारच्या कॅटेगरीमध्ये अर्जुन पुरस्कार जिंकणाऱ्या या पहिल्या भारतीय महिला ठरलेल्या आहेत. पुढचा प्रश्न, स्वच्छता सर्वेक्षण 2023 मध्ये 1 लाखापेक्षा जास्त असलेल्या लोकसंख्येच्या शहरांच्या यादीमध्ये सर्वात स्वच्छ शहराचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही. कोण कोण? पर्याय क्रमांक ए सुरत आणि पर्याय क्रमांक बी इंदोर या दोन शहराला या ठिकाणी सर्वात स्वच्छ शहराचा पुरस्कार मिळालेला आहे. पुढचा प्रश्न, फिल्मफेअर पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर पर्याय क्रमांक सी 12वी फेल. वेळात वेळ काढून या ठिकाणी असं बी तुम्ही रील्स पाहतात किंवा वेगवेगळे युट्यूबचे कॉमेडी व्हिडिओ पाहतात, माझा सुद्धा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहत नाहीत, तर मी सगळ्यांना या ठिकाणी एक विनंती करू शकतो, 12वी फेल नावाचा एक चित्रपट आहे, नक्की अवश्य वेळ काढून हा चित्रपट तुम्ही पाहू शकता. पुढचा प्रश्न, सर्वोत्तम उपलब्धीसाठी इंडियन ऑफ द इयर 2023 पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आला आहे? तर पर्याय क्रमांक डी इस्रो हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. जसं की तुम्हाला सांगतो मी नेहमी, इस्रो बद्दल विसरून जायचं नाही. इस्रोची स्थापना झाली 15 ऑगस्ट 1969 ला. मुख्यालय आहे बेंगलोर या ठिकाणी. संस्थापक फाउंडर होते विक्रम साराभाई आणि वर्तमानमधील चेअरमॅन अध्यक्ष आहेत एस सोमनाथ. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 32वा. तेनझिंग नॉर्गे नॅशनल ॲडव्हेंचर अवॉर्ड 2022 कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर पर्याय क्रमांक सी सविता कसवाल असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, 2023 साठी जगातील सर्वोत्तम विमानतळ पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलं आहे? तर चांगी नावाचं एअरपोर्ट आहे, विमानतळ आहे सिंगापूरमध्ये, त्या विमानतळाला 2023 साठीचं जगातील सर्वोत्तम विमानतळ अवॉर्ड या ठिकाणी देण्यात आला आहे. पुढचा प्रश्न, 2024 मध्ये एकूण किती व्यक्तींना पद्म पुरस्कार देण्यात आलेले आहे?
34 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. टोटल 132 या ठिकाणी पद्म पुरस्कार देण्यात आले. त्याच्यामध्ये 5 पद्मविभूषण होते, 17 पद्मभूषण होते आणि 110 पद्मश्री होते. 5 आणि 17 22 आणि 22 आणि 110 132 असं या ठिकाणी एकूण पद्म पुरस्कार देण्यात आलेले आहेत. पुढचा प्रश्न, संस्कृत रत्न पुरस्कार 2024 या पुरस्काराने किती व्यक्तींना सन्मानित करण्यात आला आहे? तर पर्याय क्रमांक डी. वेगवेगळ्या 5 व्यक्तींना संस्कृत रत्न पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात आलं. पहिले व्यक्ती आहेत सुकांत मजुमदार, दुसरे व्यक्ती आहेत श्रीकांत एकनाथ शिंदे, तिसरे व्यक्ती आहेत सुधीर गुप्ता, चौथे व्यक्ती आहेत रामसिंग कोल्हे आणि पाचवे व्यक्ती आहेत कुलदीप राय शर्मा. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 26वा, माफ करा 36वा. शंकर स्मृती पुरस्कार 2024 पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर पर्याय क्रमांक सी. पुजारी ईश्वरी प्रसाद नंबूदरी यांना या ठिकाणी आध्यात्मिक क्षेत्रामध्ये त्यांनी केलेल्या कार्यामुळे त्यांना या ठिकाणी शंकर स्मृती पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, MS स्वामीनाथन पुरस्कार 2023 या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? 37 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. BR कंबोज असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी 2023च्या MS स्वामीनाथन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 38वा. संगीता कलानिधी पुरस्कार 2023 या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? तर पर्याय क्रमांक ए. बॉम्बे जयश्री असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, हिंदी भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार 2023 या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? तर पर्याय क्रमांक डी. संजीव यांना या ठिकाणी हिंदी भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं, शेवटचा प्रश्न हा तुमच्यासाठी असणार आहे. बुकर पुरस्कार 2023 या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आला आहे? काही हरकत नाही, या प्रश्नाचं उत्तर मीच सांगतो. पॉल लिंच असं त्यांचं नाव आहे. आणि याच्यानंतर शेवटचा प्रश्न हा तुमच्यासाठी असणार आहे. प्रश्न क्रमांक 41. ऑस्ट्रेलियाचा सर्वोच्च नागरी सन्मान ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? शिवनादर, गौतम अदानी, मुकेश अंबानी की रतन टाटा? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काही हरकत नाही. ट्राय करणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. क्लिअर? व्हिडिओ कंटेंट क्वालिटी आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा. जवळच्या मित्रमैत्रिणींना व्हॉट्सअप ग्रुपमध्ये, टेलिग्राम ग्रुपमध्ये हा व्हिडिओ, हे यूट्यूब चॅनल जरूर शेअर करा. आणि उद्या संध्याकाळी 7:30 वाजता कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ घ्यायचा हे जाताना नक्की कमेंट करा. शेवटी जाताना अजून एकदा बोलेल, नवीन असताल चॅनलला अजून पण सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका.